गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आहे तिसरा दिवस आणि आम्ही आलो आहोत मुन्नारमध्ये. आम्ही याच हॉटेलमध्ये स्टे केलं जे खूप मस्त आहे. आमची रूम पण खूप छान होती, छान झोप लागली आणि तिकडून जो व्ह्यू आम्हाला आज मिळाला आहे तो विसरू शकत नाही असा आहे. तर आता आम्ही इथून एका ट्रिपला चाललो आहे थारमधून, जीप सफारी. स्टे ट्यून. आम्ही जीप एक आमच्यासाठी बुक करतोय. बघा अशी पहिले आणि ह्याच्यामध्ये आम्ही बसून ऑफ रोडिंग करणार आहोत मुन्नारमध्ये. आणि इथे खूप छान छान स्पॉट्स आहेत. चेन्नई एक्सप्रेसमध्ये जी गाडी पाण्यात गेलेली असते तिकडे पण आम्हाला घेऊन जाणार आहे. आणि इकडे एक छोटा ब्रिज आहे खूप जुना, हँगिंग ब्रिज, तो दाखवणार आहे. आणि अजून बरंच काय काय तुम्हाला व्हिडिओमध्ये हळूहळू कळेल. स्टे ट्यून. चला ते पण बसणार काका, हे डोक्याला लागणार यार. अब क्या करे. ठीक आहे, इतना नाही. आमची राईड सुरू झालेली आहे आणि आता आम्ही निघालो. खूप हलायला ते आता तो काढणार आहे. काकू कसं वाटतंय तुम्हाला? मस्त. आज आमच्या काकू आमच्या सोबत आमच्या सारख्या दिसतात. बघा, जीन्स टी शर्ट घातलेला आहे आफ्टर लॉंग टाइम. तुम्ही घालता ना? नाही, फर्स्ट टाइम आहे. माय गॉड, आज आमच्या बरोबर फर्स्ट टाइम काकूनी जीन्स टी शर्ट घातलेले आहे. ते खूप छान दिसतात. तुम्हाला कम्फर्टेबल वाटते की नाही? मग ऐकत नाही आमचं ते. आज शेवटी काल आम्ही दोघींनी जबरदस्ती करून त्यांना कपडे घालायला लावले आणि त्यांना तयार केले. आणि आज काकू मज्जा करणार आहे, आम्ही सगळेच मज्जा करणार आहे. तर तुम्हाला अजून आम्ही थोडेसे आत नाही गेलो, पण जेव्हा आम्ही प्रॉपर स्पॉटला जाऊ तेव्हा मी तुम्हाला सगळे व्हिडिओ सांगते. ठीक आहे. आज एक ब्लॉग टाकणार आहे आपला फर्स्ट अपलोड झाला. मी व्हिडिओ काढणार आहे पण तुम्हाला सगळे आता पुढचे व्हिडिओ असे हलताना दिसतील. सो प्लीज तुम्ही बघा, कारण रोड दाखव. हां, तुम्ही रोड दाखव. प्रकारे हे सगळे इथे रोड आहेत. आम्हाला प्रॉपर जंगलमध्ये घेऊन चाललेत ते. पण वातावरण एक नंबर आहे. मज्जा आहे. काल पहिल्यांदा ज्ञानोदाला मी एवढं एक्सायटेड बघितलं. काय ते झिप लाईन करताना, बाप रे, सुपर एक्सायटेड होती. म्हणजे मला असं वाटायचं की ती घाबरते, बट नाही. आज काय करणे, व्हिडिओ आपले सगळे अशाच. अशा प्रकारे हा रस्ता आहे. ट्रायपॉड आम्ही दोघींनी पकडलेला रस्ता फक्त शूट करण्यासाठी. पण हा एक्सपिरियन्स खूप अमेझिंग आहे आणि मेमोरेबल राहील काय. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे पाऊस पडतोय 9 महिने, त्यामुळे इकडचं वातावरण कायम हिरवंगार आणि थंड असतं. आहे आपल्या उजव्या बाजूला कनाट टाकलेली आहे, त्याच्या आतमध्ये टी प्लांट आहे. प्रायव्हेट टी प्लांटेशन आहे. आज आम्ही आलो. वाव, अमेझिंग आहे. आय विल शो यू. जाऊ नानू पटकन. मी खूप मस्त वाटतंय. चहाच्या बागेत आलोय आम्ही. आणि ही पर्सनल बाग आहे कोणाची तरी, ही कॉमन नाही आहे. प्रायव्हेट टी प्लांटेशन. माझ्यासाठी आत्ताच इथनं तोडून घे, मला चहा अपुरा नाही पडला पाहिजे.
ये क्या है? हाँ भाई. छान फोटोशूट झालेलं आहे, व्हिडिओ झालेला आहे आणि खूप छान 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 एक्सपिरियन्स आहे. दिवसाचा पहिला दिवस दिवसाची पहिली काय म्हणतात, पहिला ऍडव्हेंचर. हा पहिला ऍडव्हेंचर आणि खूप अमेझिंग. टू द डे. येस. सो मज्जा आली. मॉर्निंग छान झाली. नाईस ना. चांगला चहा प्यायला मिळाला नाही, पण चहाच्या मळ्यात जायला मिळालं. येस. आता आम्ही इथून निघतोय. आता बघू दुसरं लोकेशन काय. इलायची प्लांट आहे ते. प्रयत्न करते अशा सिच्युएशन मध्ये पाणी प्यायचं. गावात मला लागलं. चल पी आता तर पी तू. आई ना माझ्या अंगावर सांडलं तर बघ. नाही शक्यच नाही. सॉरी. मिशन अबॉर्ट. हे बघ आता पिऊ शकतो. पटकन पी. कमॉन देखा फिर अंदाज. थोडासा रस्ता बरा होता. कसं वाटलं अशा सिच्युएशन मध्ये पाणी पिऊन. पाणी प्यायला एवढे कष्ट पहिल्यांदाच घेतले आयुष्यात. आमची बॉडी इकडून तिकडे होऊन आता थकलो. त्याचा शेक होणार आहे पोटात. हाडं मोडणे म्हणजे काय. तुमचं अंग जखडलं असेल तर नक्की या जीप मध्ये येऊन बसा. कडा मोडतील. इलायची आहे. कॉफीचं झाड. उजव्या बाजूला काळी मिरीचं झाड आहे. रोपं आहेत काळी मिरीची. घुसरगुंडी सारखा रस्ता आहे. मला पडायचं नाही बाबा. इथे जीपच पाहिजे. सायकल असती तर डायरेक्ट घरी ना. आम्ही एका लोकेशनला पोहोचलो जिथे वॉटरफॉल आहे. एक नंबर आहे आणि त्यांनी फोटोज अमेझिंग काढलेले आहेत. आम्ही पोस्ट केला, तुम्हाला नक्कीच बघायला मिळेल. येस. सी लोकेशन. मज्जा येणार आहे. इथे पण आहे झिप लाईन. पण प्लीज तुम्ही आलात ना इथे तर हा जीप राईडचा एक्सपिरियन्स खरंच, कारण इतके वेगळेच रस्ते आहेत जिथे नॉर्मल गाडी तर येतच नाही, अलाउडच नाही आहे इथे. पण प्लीज या, इतकं कमाल सिनरी बघायला मिळते.
इथे सुंदर वॉटरफॉल आहे आणि या वॉटरफॉल वरून हे मस्त असं झिप लाईन काकू हाय, कसं वाटतंय तुम्हाला आज इथे येऊन? मज्जा येते की नाही? मग आज झिप लाईनिंग करायचं? नो, वाय कल किया. डर गए. हे चाललेत, रेडी आहेत. ते बोलले तिथे लोकेशन खूप सुंदर आहे. आता आणि ज्ञानदाचे बाबा झिप लाईनिंग करायला गेलेत. यांचं म्हणणं ते घाबरतील. काय हो काकू, घाबरतील? लेट्स सी. तर मी, ज्ञानदा, बाबा असे आम्ही जातोय आणि मी शूट करणार आहे. सगळ्यात आधी ज्ञानदा आणि बाबा जात आहेत, मग मी जाणार आहे. येणार नाही त्याची शिक्षा. एक्सपिरियन्स खूप अमेझिंग आहे, पण सुरुवातीला जाताना पोटात गोळा येते, थोडीफार भीती वाटते. ज्या लोकांना उंचीची भीती आहे, फॉबिया आहे, त्या लोकांना तर काही म्हणजे त्यांचं सांगू शकत नाही त्यांना काय फील होईल. पण हा एक्सपिरियन्स घ्यावा, भीती जाते, कॉन्फिडन्स लेवल तुमचा वाढेल आणि तुम्ही मेंटली खूप फ्री व्हाल अशा गोष्टी केल्यानंतर. माझा एक्सपिरियन्स आहे हा. अशा गोष्टी काही केल्यानंतर आहे ना, आपण खूप कॉन्फिडेंट होतो, खूप छान वाटतं आणि बऱ्याच गोष्टी तुम्हाला डील करायला वगैरे थोडीफार मदत होते. दोघं रेडी झालेत. आनंद मावे ना ज्ञानदाचा. डॉटर के लिए करना पड़ता है. नाही, हे दोघं गेल्यानंतर मग आज नमाने केस वगैरे व्यवस्थित बांधले. ऑल द बेस्ट नमा. साथ में जाना है दोनों को, इन दोनों को. ओके नमा, बाय. आई एम गोइंग अलोन. या विथ whom? Your choice. Your choice. आई घाबरलं बाबांना. नाही wait. I'm not comfortable. घाबरले कारण की थोडी भीती वाटते. साजिक आहे, खूप उंच आहे. सो मी आणि ज्ञानदा जातो. हाथ पकड़ो, ये छोड़ दो. हाँ
भारी वाटलं. थँक्यू. वरती जायचं आता. अप साईड ना. अप साईड. थँक्यू. ज्ञानू कसं वाटलं? त्यात आम्ही दोघी सोबत गेलो. एकमेकींचा हात पकडून आणि आता आम्ही आमचे अवजारा घेऊन वरती चाललोय. येस येस. बट पाण्यावर ना गेलो. खतरनाक म्हणजे खूप सुंदर. आता आम्ही थोडस वरती चाललोय त्याच्यामुळे अजून थोडस हाईप आहे. खूप भारी आहे, खूप भारी आहे, खूप भारी आहे. प्लीज ट्राय करा. पण मला आज भीती नाही वाटली. आज मी खूप खुश होते. एकदा करून झालं ना त्यामुळे. आता आम्हाला फुकट आणि आम्ही एकमेकींचे हात पकडले होते. सो येस. अजून दिवसभरातले खूप काही गोष्टी आहेत पण यार ज्या राईड्स आहेत ना इकडच्या त्या खरंच कराव्या है ना. पण आपण असं एकमेकींचा हात पकडून होतो ना त्याच्यामुळे जाम मजा आली. खूप मजा आली. पण परत येताना खूप भीती वाटली वाटतं कारण की उंच होतं. खूप वर म्हणजे जाताना जर ते एक काय म्हणू म्हणजे जातानाच्या रोडपेक्षा येतानाचा जो येतानाची जी झिपलाईन आहे ती जवळपास अजून 20 फूट वर आहे. बरं. आणि खाली तेव्हा ज्ञानाला थोडीशी घाबरली होती. हो मी डोळे बंद करून घेतले होते. माझ्या हातात ती अशी अशी होती. असं होतं. पण एकदा का सेट झालं प्लीज हा एक्सपिरियन्स घ्या. प्लीज प्लीज. मज्जा आली. आम्ही आता इथून निघतोय. पुढचं लोकेशन काय माहित नाही पण इथून तरी आता आम्ही निघतोय. एक्सिलेंट झिपलाईन एक्सपिरियन्स. नाव वी आर हेडिंग टुवर्ड्स दुसरं कुठलं तरी लोकेशन. कुठलं आहे माहिती नाही आहे. आता ऑन द वे ज्या गोष्टी दिसतील त्या गोष्टी आम्ही बघत आणि ॲडव्हेंचर करत जाऊ. मदर इज हॅपी. येस येस शी इज हॅपी.
एक्सप्रेसच्या मूवीमध्ये जो सीन झाला होता, जी गाडी पाण्यात जाते, ते लोकेशन आहे इथे. सी, आम्ही खाली जातोय आणि मी तुम्हाला जवळून दाखवते. लेट्स गो. खूप छान छान शॉट्स मिळाले तिकडचे आणि खूप एक्स्ट्रीम लेवलला ग्रीनरी आहे, जी तुम्हाला म्हणजे आपल्याला सहसा आपल्या ठिकाणी बघायला मिळत नाही. गावो साईडला खूप असतात, पण ही जागा थोडीशी वेगळीच आहे आणि इकडची मज्जा, वातावरण बेस्ट आहे. तो ब्रिज दाखवते तुम्हाला. आता मी रेडी. हा, ती भारी ना. आई तू ओरड. नको, मला नाही. अगं ओरड की. काय ओरडणार? नको नको. ये नेन्या सोर. ज्ञानदा. अजून जोरात. केदार म्हणा. नको. सावकाश. अमेझिंग व्ह्यू. फोटोज पण छान आलेत. चढायची कष्ट इथे. कोई तो साथ में चाहिए जो तुम्हें संभाले. ट्रिप पे हां, पण ट्रिपवरती फ्रेंड्स, कपल, देन फॅमिली ह्यांच्यासोबतच जावं. एन्जॉय करता येतं. काही लोकांना एकटं जाण्याची मजा असते, त्यांना एकटं राहायला आवडतं. इट्स प्रॉब्लेम, बट माझं तरी म्हणणं आहे फॅमिलीसोबत असलो, फ्रेंड्सबरोबर असलो तर एक सपोर्ट असतो. अननोन ठिकाणी काही होऊ शकतं. सो केअर करण्यासाठी कोई तो चाहिए. चलो अभी नेक्स्ट लोकेशन. जमिनीवर लँड झालो आहोत आता, आणि आता आम्ही इथून जाणार आहोत चॉकलेट फॅक्टरी बघायला. आणि अजून काय बाबा? चॉकलेट फॅक्टरी नंतर आपल्याला टी फॅक्टरीमध्ये जायचं आहे. टी म्युझियम आहे. चहाचे विविध प्रकार, त्याच्या क्वालिटी, त्याचे दर्जा, सगळ्याची माहिती आम्हाला मिळणार आहे. शक्य झाल्यास तिथं आम्ही चहा घेऊ, स्वतः करून पिऊ. बाय बाय. आता आम्ही आलो आहोत चॉकलेट फॅक्टरीमध्ये. चॉकलेट कसं बनवतात हे आज आम्हाला बघायला मिळणार आहे. तुम्हाला पण म्हणजे प्रोसेस म्हणजे त्या कोको बीन्स पासून सगळं आहे. आय गेस. हॅलो. इथे पहिले व्हिडिओ दाखवतात आणि मग दाखवणार. इथे chocolate, okay? It's a cream milk chocolate. It includes 40% of cocoa powder and 60% of caramel sugar with the cocoa powder. Okay? That's a telling you. It is when you go, it has to be vibration. It has to be vibrated for a while, from 10 to 12 seconds. Once you get vibration getting out, it should be settled down. These are almonds again. So it's now creamy milk almond. Then third step is freezing. Inside the freezer, 17:31. That's the temperature power only. You can see the packed chocolates are there. When you go inside the room and you can find out the what is chocolates. You can display. You like the bundle. Everything is good.
आम्ही फॅक्टरी बघितली, त्याच्यानंतर चॉकलेट कसं बनवलं जातं हे सुद्धा बघितलं. म्हणजे टेस्टिंगसाठी देतात. हे खूप छान आहे. इथे फ्लेवर्स आहेत त्यांचे आणि ते इथेच बनवतात, इथेच सेल करतात. मला मी ट्राय करते. तू कुठलं घेतलंय? पिस्ता. पिस्ता आवडतो बाईला. नाईस. मला पिस्ता आवडतो पण चॉकलेटमध्ये नाही. चॉकलेट खायचं पण ठीक आहे. नानूला आवडलं बस झालं, घे खा. हे प्रीमियम डार्क आल्मंड चॉकलेट आहे. हे छान आहे. नानूला आवडतं काही नाही. तुम्हाला आवडलं का? मस्त आहे. आज आमच्या मातोश्री शांत आहे. 2 दिवस जाम दमन केली आहे. आज स्कूल आहेत. लेट्स आम्ही आता कुठले चॉकलेट्स घेतोय. हे वाले घेतले प्रीमियम डार्क आल्मंड. हो नाही पण इकडचे प्युअर चॉकलेट आहे म्हणून घेतले. थँक्यू. ओके. बाबा नमस्कार. आता आम्ही मुन्नारच्या फेमस अशा चॉकलेट फॅक्टरीमध्ये आलेलो आहोत आणि इथे माझे मित्रच म्हणावं खरं म्हणजे त्यांचं नाव जॉय आहे आणि त्यांचे चिरंजीव आहेत एबी म्हणून. तर यांच्याकडे भरपूर चॉकलेटच्या व्हरायटी आहेत. पुण्यामधून जेव्हा कधी तुम्ही मुन्नारमध्ये याल तेव्हा या चॉकलेट फॅक्टरीला व्हिजिट द्यायला अजिबात विसरू नका. अतिशय बेहंगम असा एक्सपिरियन्स तुम्हाला इथे मिळू शकेल. मी सुद्धा चॉकलेट्स आत्ता घेतलेले आहेत, नव्यानं पण घेतलेले आहेत चॉकलेट्स. विविध प्रकारचे चॉकलेटचे सॅम्पल्स तुम्हाला इथे ट्राय करायला मिळतील. सॅम्पल ट्राय करून तुम्हाला आवडले तर तुम्ही ते घेऊ शकता. आणि अतिशय चांगली लोक आहेत, मेहनती आहेत, कष्ट घेत आहेत. चॉकलेट इंडस्ट्रीला वरती आणण्यासाठी त्यांचा फार मोठा हातभार आहे. तर जरूर या ठिकाणी तुम्ही व्हिजिट करा. ॲड्रेस मुन्नार चॉकलेट फॅक्टरी. इथे तुम्ही या आणि यांना व्हिजिट करा. जॉय सर आहेत, यांना जॉय सरना भेटा आणि त्यांची मुलगा आहे त्यांनाही भेटा आणि तुम्हाला अतिशय डिस्काउंटेड रेटमध्ये इथे चॉकलेट्स उपलब्ध आहेत. धन्यवाद. म्हणून चॉकलेट मिळाले. खुश. I won't share it to anybody. ओके घ्या तुम्ही घ्या. अरे काजू आहे काजू. चलो लेट्स गो. चला. रुद्राक्ष खाली बघ. तो खोटा साप. बरं सर सॉरी. इतना फाटो हंसना लग रहा. कितना हंसायला येतो तुला तर. इतना हंसायला येतो. खोटा साप मला घाबरले.
किती लोटपोट हसतेस. बरं चल इट्स ओके सॉरी. मी प्रँक केलो बाई त्यांनी बरोबर. पण तो कसा गुळगुळीत बघा ना. हात लावून मला है ना बरोबर ज्ञानात येणार म्हणून त्यांनी ठेवलं इकडे. तिचं चढवू का तर झालं. चलो लेट्स गो. खूप सुंदर आहे पुणे. हँडमेड आहे सगळे. गार्डनमध्ये थांबलो. गार्डन म्हणजे गार्डन एक नंबर गार्डन. इथून जिथे दूर दूरपर्यंत बघाल तुम्हाला चहा आणि फक्त चहा दिसणार आहे. टी लवर सी दिस ब्लॉग. काय बाबा मस्त एक नंबर ना. दिल खुश. येस. चला लेट्स सी अजून काय काय करता येईल ते. आम्ही विचार करतो आम्हाला टी गार्डनमध्ये एक रील करायचा आहे. तो कसा होतो पॉसिबल होतंय नाही होते माहीत नाही. बट लेट्स सी. मी चांगले फोटोज काढत होती. आमच्या मॅडमने आम्हाला बोलवलं आहे खादाड काम करायला. इथे बरेच स्टॉल्स आहेत या स्पॉटवरती. काय काय मिळते बघूया. वॉट इकडच्या दादाने आम्हाला गाजर दिले इकडचे. मुन्नारच्या पुढे टी गार्डनला. रिपल टी गार्डन. कुठलं बाबा. रिपल. दिस इज रिपल टी गार्डन म्युझियम.
चहा ओला पानं क्रश केल्यावर ती अशी होती. इथे त्यांनी बरीच माहिती दिली. त्यांचं स्वतःचं इथे आउटलेट आहे, दुकान आहे, म्हणजे स्मार्टच म्हणू शकतो. आणि चहामधले प्रकार सांगितले. तर ते जेव्हा चहा कापतात तेव्हा 4 पानांचा एक असं लीफ कापतात. त्याच्यामधलं पहिलं पान जे कोवळं असतं ते व्हाईट टी असतं. सेकंड टी आणि थर्ड पान जे असतं ते ग्रीन टीला जातं. आणि फोर्थ पान जे असतं ते आपल्या काळा चहासाठी वापरतात. ते रंग बदलतात असं काहीतरी त्यांनी सांगितलं. ते म्हणाले की ते एकच झाड आहे जे हे सगळे चहा बनवतं. त्या चहा वेगळ्या वेगळ्या चहाची वेगळी झाडं नसतात. तर मी माझ्यासाठी व्हाईट टी घेतला आहे ट्रायसाठी. चहा खूप महाग आहे. हाच आहे 15 ग्रॅम 750 रुपये. ट्राय करण्यासाठी ठीक आहे, बट ठीक आहे ना. डिस्काउंट मिळालेलं आहे आमच्या काकांमुळे. 712 रुपयाला पडला तो डब्बा. आणि माझ्याकडे पैसे नाहीत आत्ता सुट्टे. माझा फोन स्विच ऑफ झाला आहे. हा व्हिडिओ नॅनोदाच्या फोनवरून शूट होतो आहे. मी तिचा पण जीपे आणि नेसल्या कारणाने ओपन नाही करू शकत. पण त्यांनी कॅश दिली, मला त्यांना पैसे द्यायचे. थँक्यू. थँक्यू. इथे अशी छान बॅग दिली आहे. आम्ही इथून चहा घेतलेला आहे मस्तपैकी. नाईस. आय लव्ह. नानादाला आय थिंक आवडणार. नानादाला काय आवडेल का चहा? एकदम. आवडला आवडला. व्हॉट युअर ओपिनियन मॅडम? पिऊन बघते, थांब जरा. पिऊन बघते, थांब जरा. कोणाला आवडो नाही आवडो, मला फार आवडलेला आहे. तुम्हाला पण आवडलं ना बाबा? चहा कसा प्यावा त्याचं उत्तम उदाहरण. हम दोनों का जुड़ी जमाए. मम्मी और चेयर्स. मम्मी और बेटी एक हो गए. जमे. आई तुमको जमे नहीं जम्या. अमेझिंग एक्सपिरियन्स. आम्ही बाहेर आलो आता आणि मस्त ग्रीन टी प्यायला तिथे, जो आई आणि ज्ञानदाला आवडलेला नाही आहे. ज्ञानदाचा चहा पण मीच प्यायला. आता आम्ही जेवायला चाललो आहे. आता कुठे ते नेतात आमचे सर आम्हाला माहीत नाही, पण आम्ही तिथे जेवायला जाऊन जेवणार आणि मग हॉटेलला जाऊन फ्रेश होणार. आणि आम्ही आता छान एक शो बघायला जाणार आहे, इकडचा फेमस आहे कर्नाटकचा. सो सी यू सून. खूप फिरून आता आम्ही जवळपास किती वाजले? जवळपास 3 वाजले. विदाऊट एनी ब्रेक आम्ही फिरलो आहे. आणि आता फायनली आम्ही लंच करणार आहे. आई आज काय खाणार आहेस? पोळी की साऊथ इंडियन? बाबा व्हॉट अबाउट यू? पोळी की साऊथ इंडियन?
साऊथ इंडिया. लेट्स. हे सगळं आवरून आम्हाला कथकली आणि कलरीपयट्टूच्या शोला जायचं आहे 4:30च्या. येस. आम्ही श्री महावीर या हॉटेलमध्ये थांबलो आणि सगळ्यात आधी आम्ही साऊथ इंडियन काहीतरी मागवलं होतं, पण सकाळचा ब्रेकफास्ट असल्याकारणाने ते अवेलेबल नाही आहे. आता आम्ही मागवली थाळी. राईस ओनली राईस. जाताना असं मी भरतनाट्यम इकडचं बघायला आलो. त्यांचा जो मेकअप असतो तो कसा करतात हे इथे दाखवणार. आम्ही आता कथकली फ्युजन हा एक प्रोग्राम आहे इथे, तो बघायला आम्ही आता आतमध्ये चाललो. बाबा आणि आई गेलेत ऑलरेडी. Nama is doing something. लेट्स गो. Let's go. Let us go. Jagged pencil, long stick and bare fibrous. Part of this will be an intriguing experience for you. You can do it.
बाहेर आलोय आणि त्यांनी आम्हाला असं त्यांच्या पद्धतीत काहीतरी लावलंय. आय थिंक चंदनासारखंच काहीतरी सुक्क लावलंय आणि खूप मजा आली, खूप मजा केली आहे. आम्ही खाली जाऊन फोटोज काढले, व्हिडिओज काढलेत, खूप गोष्टी केल्यात आणि एक्सपिरियन्स एक्सिलेंट होता. एक्सिलेंट हां, म्हणजे पैसे देणं वर्थित आहे, टाईम स्पेंड करणं वर्थित आहे. सो तुम्ही जेव्हा कधी ते केला त्याल तेव्हा हा शो नक्की बघा. डान्स खूप परफॉर्मन्स छान आहे. त्यांनी जे काय आर्ट केलं आहे त्याच्यामध्ये ते पण खूप अप्रतिम बघण्यासारखं आहे आणि आपण कंटाळणार, एक सेकंड कंटाळा येत नाही. आम्ही खूप मजा केली आहे. खरंच इट्स अ व्हेरी गुड एक्सपिरियन्स आणि यू हॅव टू वॉच इन युअर होल. एकदा तरी लाईफमध्ये तुम्ही हे बघायला पाहिजे. आता आम्ही चाललो आहे घरी म्हणजे आमच्या खोलीवरती हॉटेलच्या. आता जेवण वगैरे बघूया. लेट इज गो. हॅलो, मी हळू बोलते कारण की मी बाथरूममध्ये आहे आणि ज्ञानाला झोपली आहे. ॲक्च्युली आम्ही 8:30 पावणे 9पर्यंत फ्री झालो होतो. आम्ही रूमवर पण आलो आणि आम्ही बाहेर जेवलो. आज आमच्या हॉटेलवर नाही जेवलो कारण की इकडचं जेवण इतकं नाही आवडलं म्हणून. तर आम्ही बाहेर मस्त साधा मसाला डोसा वगैरे खाल्ला आणि मी मस्त कॉर्न व्हेजिटेबल सूप प्यायला आहे. ओके, तर हे रुटीन सांगितलं. आता वाजलेत 12:30 आणि सगळे झोपलेत पण मी जागी होते कारण की मी दुसऱ्या दिवशीचा व्लॉग एडिट केला पूर्ण आणि तो यूट्यूबवरती अपलोड करायला लावला आहे. आणि मी छोटासा रील पण त्या व्लॉगमधला एक शॉर्ट रील पण एडिट केला आहे. तर ते करता करता खूप वाजले. मला कधी 12:30 वाजले कळलंच नाही. आणि ह्या 3rd डेचा एंड केला नव्हता. ज्ञानाला आणि मी लाईव्ह पण गेलो होतो आणि त्यानंतर ठरवलं होतं की आपण एंड करून झोपून जाऊया. पण ती पण फोनवर रील काहीतरी बघत होते आणि मी पण एडिटिंगला लागल्यानंतर मला डोक्यातनं निघून गेलं की ह्या व्लॉगचा एंडच केलेला नाही आहे. सो मी हा व्लॉग एंड करण्यासाठी बाथरूममध्ये आले आणि ती झोपली, तिला आवाज नको यायला म्हणून मी इथे व्लॉग म्हणजे व्हिडिओ शूट करते आहे. तर मला खूप कमेंट्स आले की खूप मोठा व्हिडिओ आहे वगैरे वगैरे. बट आम्ही इतकी मजा मस्ती केली आहे ना, ते मला मिस नाही करायचं आणि मला खूप आवडतं तुमच्यावर शेअर करायला. सो दॅट्स वाय मी हे व्हिडिओज 1-1 तासाचे ठेवले. त्यात पण मी खूप कटिंग केलं आहे पण खूप काय छान गोष्टी आहेत. म्हणजे आय थिंक बऱ्याच लोकांना आवडल्या आहेत. तर प्लीज तुम्ही मला कमेंट करून सांगा कारण की मला खरंच कळत नाही मी काय करू. माझा हा फर्स्ट एक्सपिरियन्स आहे. मी इतक्या लांब आले आहे टूरवर आणि ते पण फ्रेंड्स, माझ्या चांगल्या फ्रेंडबरोबर, तिच्या फॅमिलीबरोबर आणि आम्ही जो टाईम स्पेंड करतो आहे तो खूप छान आहे. सो मला यातलं काही मिस करायचं नाही आहे. तसं तुम्हाला काय वाटतं तर प्लीज मला कमेंट करून सांगा म्हणजे मला पण अंदाज येईल की एक्झॅक्टली तुम्ही काय एक्सपेक्ट करताय ते. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. तुम्ही जे आत्तापर्यंत जितकं प्रेम दिलं आणि देत आलात तसंच देत राहा. व्लॉगला शेअर करा, कॉमेंट करून सांगा तुम्हाला कसं वाटतं ते. सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आणि भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगला. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, सी यू सून.